सौरभ रेडीज आणि गोलंदाजी मार्क वरती साहिल राणे. 4020 ज्यांची कोणाची बाईक आहे प्लीज आपण ती बाजूला काढायची. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. मी विनंती करेल सन्माननीय शिखरदादा ठाकूर यांना की आपण ही मॅन ऑफ द मॅच ची जर्सी देण्यासाठी समोर यायचंय आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ऋतिक पागी बाबू आपण या. डीडीएम बॉस 8001 यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ही जर्सी देऊन गौरव केला जातोय ऋतिक पागीचा. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स इन टर्म्स ऑफ बॅटिंग इन टर्म्स ऑफ बॉलिंग ज्यांनी केला. ऋतिक थँक्यू सो मच डिंकी दादा. आणि त्यानंतर आपण चाललो या मॅच कडे. एक अशी मॅच ज्या मॅच मध्ये दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर आहेत आणि त्या दोन संघांमधून कोणता संघ जिंकेल याचं प्रेडिक्शन आता करणं फेल असणार आहे. परंतु दोघांची प्रशंसक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणूनच ही मॅच चांगली रंगाला येणार आहे. SPL यावर्षी काय आहे? यावर्षी भरपूर काही गोष्टी. ₹1,00,000 प्रथम पारितोषिक असणारी स्पर्धा. वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेटच्या इतिहासामधील सर्वाधिक मोठी आणि भव्य दिव्य स्पर्धा, सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा म्हणून या स्पर्धेने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सौरभ रेड्डीच्या बॅट मधून येतोय तडाखेबंद फटका. बंदुकीच्या गोळीच्या रफ्ताराने चेंडू जातोय सीमारेखा पार. चौकार. का बच्चा बच्चा जय जय श्री राम. चौकार. आणि त्यानंतर साहिल राणे समोर सौरभ रेड्डी. शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न आणि दिशा दिल्यानंतर एक धाव सुद्धा धावून कंप्लीट केली जाते. SPL सीझन 6 काय यशस्वी आहे त्याचं कारण आहे या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या वेळेला जबाबदारी घेण्याची वेळ आली त्या त्या वेळेला प्रत्येकाने सांगितलं मी आहे आणि ज्या ज्या वेळेला श्रेय घेण्याची वेळ आली त्यावेळेला त्या प्रत्येकाने सांगितलं की आम्ही आहोत. श्रेयासाठी आम्ही आणि जबाबदारीसाठी मी अशा शब्दांची आणि अशा मानसिकतेची सर्व लोक एकत्रित येऊन मांडलेला हा थाट म्हणजेच वसई तालुक्याचा अंडरआर्मचा वर्ल्ड कप मानाची स्पर्धा, मानाची क्रीडा स्पर्धा सायबा प्रीमियर लीग SPL पर्व 6. सात धावा धावफलकावरती आहेत. 7 रन्स ऑन स्कोर बोर्ड आणि या 7 धावानंतर आता नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतोय. गोलंदाजाचं नाव हितेश साहनी म्हणजेच रबाडा. या वेळेला बॉलिंग ट्रॅक वरती समोर त्याच्या असणारे प्रणय म्हात्रे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिकाची रोख रक्कम ₹1,00,000 ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे ती पराग रजनीकांत लदानी यांच्या स्मरणार्थ हे बक्षीस. त्याचबरोबरीनं स्वर्गीय सुरेश जगन्नाथ साने व स्वर्गीय सौ हर्षला सुरेश साने यांच्या स्मरणार्थ कुणाल सुरेश साने यांच्या सौजन्यानं द्वितीय पारितोषिक ₹50,000 रोख रक्कम आणि ट्रॉफी रोख रक्कम कुणालजी सुरेश साने यांच्या सौजन्यानं स्वर्गीय जगन्नाथ पद्मन साने व स्वर्गीय सौ जयश्री जगन्नाथ साने यांच्या स्मरणार्थ कुणाल सुरेश साने यांच्या सौजन्यानं तृतीय पारितोषिक ₹10,000 आणि ₹10,000 आकर्षक चषक श्री दत्तात्रय जगन्नाथ साने व प्रफुल्लजी जगन्नाथ साने व कुणाल सुरेश साने यांच्या सौजन्यानं फोर्थ प्राइज 10,000 कॅश प्राइज व आकर्षक चषक श्री दत्तात्रय जगन्नाथ साने व प्रफुल्लजी जगन्नाथ साने व कुणाल सुरेश साने यांच्या सौजन्यानं महिलांच्या प्रेक्षणीय सामन्यासाठी चेंडू मागे गेला 22 चेंडूपणे एक धाव. महिलांच्या प्रेक्षणीय सामन्यासाठी टाकाटक फूड्स तर्फे श्री कुणाल पाटील यांच्याकडून ट्रॉफी. मॅन ऑफ द मॅच साठी डीडीएम बॉस दिनेश मोने यांच्याकडून टी शर्ट. मॅन ऑफ द सिरीज याच्यासाठी रेफ्रिजरेटर स्वर्गीय अरुण चोरगे व श्री यांच्या स्मरणार्थ श्री निषाद अरुण चोरगे यांच्या सौजन्यानं त्यानंतर
1 इयर जिम मेंबरशिप RV फिटनेस यांच्या सौजन्यानं या ठिकाणी स्पॉन्सर करण्यात आली आहे. बेस्ट बॅट्समनसाठी गोल्ड कॉईन मान्य रंजन रामचंद्र पाटील यांच्या सौजन्यानं व आकर्षक चषक स्वर्गीय पराग रजनीकांत लादाणे यांच्या स्मरणार्थ. बेस्ट बॉलरसाठी गोल्ड कॉईन मान्य श्री मधुकर गाबड व स्वर्गीय पराग रजनीकांत लादाणे यांच्या सौजन्यानं. बेस्ट फिल्डर गोल्ड कॉईन स्वर्गीय शंकर साळुंखे यांच्या स्मरणार्थ व SR ज्वेलर्स यांच्या सौजन्याने आणि आकर्षक चषक स्वर्गीय पराग रजनीकांत लधानी यांच्या सौजन्यानं SPL स्टार प्लेयर ऑफ दी टुर्नामेंटसाठी जी बायसिकल आपण बघत आहात ती सायबा सायकल म्हणजेच शाहरुखजी नादिर खान यांच्या सौजन्यानं. अंतिम विजेता संघांसाठी काही विशेष बक्षिसं आहेत. त्यामध्ये आर्टिस्ट यांच्याकडून 10 ब्लूटूथ स्पीकर योगेश पाटील यांच्या सौजन्यानं, 10 क्रोकरीज सेट हैदर क्रोकरीज यांच्याकडून खोजम डब्बेवाला यांच्या सौजन्यानं. त्यानंतर 10 क्रोकरीज सेट जैनुद्दीन क्रोकरीज यांच्याकडून मान्य श्री सादिक डब्बावाला यांच्या सौजन्यानं. आणि किचन उपयोगी भांडी याचा सेट हमीद एंटरप्राइज यांच्याकडून हमीद खान यांच्या सौजन्यानं. आणि लाविका स्टे यांच्याकडून 1 नाईट फार्म हाऊस स्टे लामेश वैद्य यांच्या सौजन्यानं. प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी असणारे जे संघ आहेत त्यांच्यासाठी ते फार्म हाऊस असणार आहेत. 1 नाईट स्टे फ्री असेल. प्रथम क्रमांकासाठी कनेर, द्वितीय क्रमांकासाठी सफाळे आणि तृतीय क्रमांकासाठी चिखल डोंगरीच्या फार्म हाऊसवरती तो तुम्हाला स्टे फ्री मिळेल. तुमचा संघ घेऊन तुम्ही तिथे जाऊ शकता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धाब्यासाठी खेळलाय आणि डिक्लेअरच्या पण एक धाव येईल. 16 धाबा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि अजूनही 4 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी शनिवारची रात्र. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअरच्या दिशेने जातोय. सिंगल धाव येत असताना पाहायला मिळतीये. पूर्वी पांचाळ मॅडम या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती करेल की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. आइए, आप भी आइए. खास स्पर्धा बघण्यासाठी इतक्या लांबून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांना मी विनंती करेल की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. मॅच मध्ये ती गरमी अजून दिसत नाहीये जी गरमी अपेक्षित आहे. दोन्ही संघ पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलेले आहेत. यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअरच्या दिशेने जातोय. सिंगलदा मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाहीये. फेब्रुवारीच्या येत्या 21, 22, 23 फेब्रुवारीला पाहायला विसरू नका. VPL ओहराम मध्ये एक मोठं भव्य दिव्य आयोजन आपल्या भेटीला येणार आहे. ते जीवदानी मैदानावरती ती स्पर्धा असेल. त्याचं पेड ऑप्शन थोड्या दिवसामध्ये आपल्याला ती डेट सुद्धा फायनल होईल आणि त्या ठिकाण सुद्धा. 3 षटकं संपलीत आणि 22 धाबा धावफलकावरती JKCC अर्नाळा. ज्यांना कुणाला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्या खेळाडूंनी ओहराम टेनिस क्रिकेटची ही VPL वसई विरार प्रीमियर लीग आपल्या भेटीला येणार आहे. RS ग्रुप, रोहनदादा सावंत आणि वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ती स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. समाधान. त्याच्यासाठी प्लेयर रजिस्ट्रेशन ऑन आहे. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त खेळाडू रजिस्टर्ड झालेले आहेत. आपण सुद्धा जर खेळायचं असेल तर रजिस्टर करा. यावेळेला स्पॅकट करायचा होता. चेंडू गेलाय. कुठे गेला काय डिक्लेअर साठी गेलाय का संकेतने सांगितलं. येस, इट्स अ सिंगल. संकेतने सांगितलं ही सिंगल आहे. प्रामाणिकपणा आणि ही शिस्त आम्हाला या वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना आली आहे. स्पोर्ट्समन स्पिरिट. सौरभ रेड्डीज बीट झालाय. खूप चांगला चेंडू इथे हाताळला गेला. आशिष कर्वी आणि 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 धाव खर्ची केलाय आणि 23 धाबा धावफलकावरती आहेत. मोठ्या प्रमाणात धावांची लयलूट, मोठ्या प्रमाणात निर्धाव चेंडूची सांगता, मध्येच विकेट आणि बक्षिसांचा वर्षाव करणारी ही स्पर्धा म्हणजे SPL. टॅप काढण्याचा प्रयत्न. चेंडूला सिंगल साठी खेळून काढले. अजूनपर्यंत एकही विकेट आलेली नाहीये. JKCC म्हणजे जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब अर्नाळा
चा हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला JCC B म्हणजेच जीवदानी क्रिकेट क्लब. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टॅप केलं चेंडूला आणि चेंडू अडलेला नाहीये. चेंडू निघून गेला वेगानं सीमारेखा पार. चौकार. पुन्हा एकदा प्रणय मात्र चढ्या. चेंडू ऑन साइडला. चेंडू अडायला गेला. फेकी झाली. फलंदाज बाद. ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग. बाया झायल्या गार नामांकन सोनियाचा हार ग. सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग. बाया झायल्या गार नामांकन सोनियाचा हार ग. अरे हात में गजरा फूल का हार. जय जयकार जय जयकार. थँक्यू डीजे. आणि आता दुसऱ्या पडावाला सुरुवात. एक पडाव आपण बघितला ज्या पडावामध्ये 32 धाबा धावपलकावरती दिसल्या. प्रणय मात्रेची तडाखेबंद फलंदाजी बघायला मिळाली. आणि आता दुसऱ्या पडावामध्ये आलेलो ज्या ठिकाणी या 33 धावांचा पाठलाग करण्यासाठी JCC B ची प्रारंभिक सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. हितेश सहानी आणि साहिल राणे अशी ही जोडी आहे. आणि गोलंदाजी मार्ग वरती आपण सिद्धार्थ डोके याला पाहत आहोत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा, ज्या स्पर्धेची सर्वजण आवर्जून आणि 365 दिवस वाट पाहत असतात, ती स्पर्धा अखेरकार आपल्या भेटीला आली, जी सायबा क्रिकेट क्लबच्या वतीनं सालाबाद प्रमाणे आयोजित करण्यात आलेली आहे. सायबा प्रीमियर लीग SPL चा हा थरार, SPL चा हा रणसंग्राम आपल्या भेटीला आला. आणि बघता बघता दुसरा दिवस सुद्धा उजाडल्यानंतर आता त्याच्या शेवटामध्ये आपण आहोत, जिथे ग्रुप F च्या मॅच चालू आहेत. ऑन साइडला खेळण्याचा पहिला प्रयत्न केला, त्यानंतर जशी चेंडूमध्ये फ्लाइट बघितली त्यानंतर आपलं मन बदललं आणि त्यानंतर एका धावेने फक्त स्ट्राईक रोटेट केली आहे. सिंगल धाव येते. JCCचा आवाज काय कमी नाही, खूप मोठा येणार, त्याच्यासाठी फक्त एखाद्या मोठ्या सुरुवातीची गरज. चेंडू 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 हे मध्ये पकडला, झेल, संपला खेळ, फलंदाज बाद. साहिल रिपाट्स. अजून काय पाहिजे बायानं मान. मोटार मागतान बा फिरायला मोटार, मोटार मागतान बा फिरायला मोटार. ये मोटारीचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग. बाया झायल्या गार नामांकन फिरायला मोटार कार ग. मोटारीचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग.
पहिल्या विकेटचं पतन साहिल राणे बाद. जो मॅचला नेहमी सुरुवात करताना दिसायचा तो आता मैदानात बाहेर आलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी अनिकेत मोरेश्वर शिवलकर असा फलंदाज मैदानात दाखल होतोय, ज्याने चेंडूला खूप चांगल्या रीतीनं सन्मान देत असताना एकदा धावून कंप्लीट केली गेली. SPL सीझन 1 चा विजेता बारक्या 11 ओमसाई आणि नारंगीचे काही खेळाडू त्यामध्ये होते. दुसऱ्या वर्षाचा विजेता त्या संघाचं नाव होतं आई एकविरा नारंगी. तिसऱ्या वर्षाचा विजेता स्वतः यजमान संघ सायबा. अरे ओ रबाडाने चेंडूला पाठवून दिलाय सर्व सीमारेखा पार. टकाटक धकाधक चौकार. इनटू द गॅप मधून चेंडूला पाठवून दिलं सीमारेखा पार. तिसऱ्या वर्षाचा विजेता यजमान सायबा, चौथ्या वर्षाचा विजेता टीम प्लेयर्स, पाचव्या वर्षाचा विजेता टीम साई चरण. गेले 5 वर्ष आपल्याला नवनवीन विजेते मिळालेले आहेत आणि या 6व्या वर्षामध्ये येत असताना कोणता विजेता मिळणार हा प्रश्नचिन्ह. एक व्हिडिओ मध्ये व्हायरल झाला होता, त्याच्यामध्ये तो क्वेश्चन मार्क होता जरूर त्याच्या पुढे. आणि त्याची जर का तुम्हाला पूर्ण माहिती हवी असेल किंवा जर का तुम्हाला विजेता बघायचा असेल तर सोमवारची संध्या इथे यायला विसरू नका. सोमवारच्या संध्याकाळी ठीक 6 वाजता इथे 2 सेमीफायनल, एक महिलांची एक्झिबिशन मॅच आणि तो ग्रँड फिनाले याच मैदानावरती बघायला मिळणार आहे. सन्माननीय माजी सभापती माजी नगरसेवक प्रफुल्ल साने सर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वप्नील बोने सरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. आता धावपलकारची धाबा किती आहेत? 8 धाबा. पहिलं षटक संपलंय. यस, अच्छा गंभीरने पॉवर प्ले. खूप चांगला म्युझिक तिथे वाजवलंय. हे जर म्युझिक आपण कुठे ऐकलं असेल तर ते कबड्डीमध्ये डू ऑर डाय रेड साठी लावलं जाणार हे बजर आहे. तो बजर इथं वाजवलाय आणि या अगोदर दुसरा जो बजर वाजला होता तो मात्र MIDC मध्ये फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि नाईट शिफ्ट साठी. ती शिफ्ट कधी संपते हे दाखवण्यासाठी लावलेला बजर. दिशा देण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू अनिकेतने स्ट्राईक रोटेट केली, सिंगल साठी येते. आणि या सर्व विजेत्यांपैकी आपण मॅन ऑफ द सिरीज साठी विशेष बक्षिसं दिली गेली होती. ज्यावेळेला बाईक दिली गेली तेव्हा बाईकचा मानकरी ठरला होता प्रदोष बैकर. सायकल दिली होती तेव्हा सायकलचा मानकरी ठरला होता प्रदोष बैकर. ज्यावेळेला गोल्ड चेन दिली त्यावेळेला त्याचा मानकरी ठरला होता मनीष विश्वकर्मा. पुन्हा एकदा बाईक दिली त्यावेळेला त्याचा मानकरी ठरला होता विघ्नेश साकलतोडे. आणि ज्यावेळेला स्मार्ट टीव्ही इथे स्मार्ट चौकार आलाय. ये दिल मागे मोर वन्स मोर आणि 1 मोर बाउंड्री. चेंडू सीमारेखा पार, चौकार. आता ज्याने टीव्ही घेतली, काहींनी बाईक घेतली, काहींनी सायकल घेतली, काहींनी सोन्याची चेन घेतली. ओहो, यावेळेला फुलटॉस टकाटक दिसला परंतु या टकाटक वरती चौकार नाही, विकेट येते. फलंदाज बाद. रबाडा डिबाट्स. थँक्यू टू जे. 15 चेंडू 20 धावांची गरज. सलामीची जोडी तंबूच्या दिशेने गेली आहे आणि JCC B साठी थोड्या अडचणी वाढल्यात. सीझन 2 आम्हाला आठवतं JCC B ने इथूनच सुरुवात केली होती. याच स्पर्धेमध्ये असे 2 संघ उदयाला आले होते सीझन 2 ला. त्याच्यामध्ये एका बाजूला जयसाई बिरार होता आणि दुसऱ्या बाजूला JCC B होता. आणि JCC B ने ही स्पर्धा जिंकल्यानंतर अगदी ज्यावेळेला JCC प्रीमियर लीग झाली त्या दिवशी डोंगर पाण्यामधून ज्यावेळेला ऋतुयलांनी ती स्पर्धा ठेवली नॉकआउटची, तिथे विजेतेपद पटकावलं होतं. आणि तिथून मात्र या संघाने मागे वळून बघितलं नाही आणि तिथून आतापर्यंत चालत आलेले त्याची जी काही वाटचाल आहे ती कायम आहे. आणि तोच संघ मैदानाच्या आतमध्ये या धावांचा पाठलाग करतोय. डाव्या यष्टीच्या बाहेर पिच झाला चेंडू थोडा आतमध्ये येत होता आणि त्याला दिशा दिली एका धाबेसाठी. 15 धाबा धावपलकावरती आहेत. पाठलाग करायचा 33चा. शेवटचा आणि अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकामधील. बाकी मुन्ना
अलंग कार्पेट काढण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलंय. खूप चांगली फिल्डिंग भागेशची आणि सिंगल येत असताना 2 षटके संपलीत. 16 धावा धाव फलकावरती लगवलं गेल्यात आणि 12 चेंडू 17 धावांचं 16 धावांचं 12-17चं इक्वेशन आता इथे बघायला मिळणार आहे. या ऐकूयात डीजे मयूरला, त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू डूजे. 12-17 प्रणय मात्रे गोलंदाजी मार्क वरती आलाय. एक खंबाळ्यामध्ये स्पर्धा झाली होती 2019 साली. त्या खंबाळ्यामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये प्रणय मात्रेचा परफॉर्मन्स हा सर्वांच्या डोळ्याला भुरळ पाडणारा होता आणि त्यानंतर डायरेक्टली 2 वर्षा अगोदर पुरापाड्यात केलेला तो परफॉर्मन्स. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू अडवला गेला, फेकी झाली. अनिकेत बाद. राहुल पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. हे बेस्ट वर्सेस बेस्टचं युद्ध असेल. राहुल पाटील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून जेसीसी बी साठी नेहमीच उपयुक्त ठरलाय आणि त्याची कामगिरी बघण्यासारखी राहिली आहे. प्रणय म्हात्रे समोर त्याच्या समोर असलं एक मोठं चॅलेंज आहे आणि मोठी टास्क आहे, त्याला आता कंप्लीट करायचंय. तीन चेंडूचा खेळ आहे ना अजूनही शिल्लक. 9 चेंडूने 15 धावांची गरज आहे आणि प्रणय पवारने ह्या चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवलंय आणि न विसरणाऱ्या पाऱ्या आहेत. या अंडर एज ची स्पर्धा चालू होती यावेळेला गोपचर पाड्यामध्ये, त्यावेळेला लगातार 3 चौकार मारून राहुल पाटीलने त्याच्या संघाला मिळवून दिला तो विजय. तो सुद्धा आठवण्यासारखा आहे. सिंगल धाव आली, एकच धाव, 20 धावा धावफलकावरती आहेत. आता प्रणय समोर प्रणय आहे बघा. आता पवार की मात्रे हे तुम्ही डिसाइड करा. पवारला सपोर्ट करायचा की मात्रेला. ओ पहिला चेंडू प्रणय फेस करत असताना भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवरती त्रिफळा चित होत असताना मैदान सोडावं लागलंय प्रणय पवारला. म्हणजेच प्रणय मात्र ठरलाय यशस्वी आणि या सामन्यामध्ये आता जेकेसीसी अर्नाळा थोडासा वरचढ वाटायला लागलाय. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. 6 मध्ये 13. चेतन कदम मैदानाच्या दिशेने आलाय. ज्या चेतन कदमने मागील काही स्पर्धांमध्ये ऍज अ बॉलर म्हणून खूप नाव कमावले. आपल्या विकेट्सने किंवा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब जिंकून MPL असो EPL असो खूप चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. आणि आता जेकेसीसी अर्नाळा या संघाला 13 धावा वाचवण्याची जी काही जबाबदारी आहे ती केतनच्या खांद्यावरती आणि त्याच्या समोर राहुल पाटील आहे. आठवावं लागणार आहे ते क्षण ज्या क्षणाला आपण आपलंसं करून आपल्या संघासाठी विजय मिळून दिला होता. आणि पहिला चेंडू हमें याद है वो पल जिस पल को हमने बड़ा किया था इस ग्राउंड पर. आणि ते पल आठवत असताना चेंडूला डाऊन द ग्राउंड पाठवलं. चेंडू सीमारेखा पार, टकाटक चौकार. राहुल मध्ये क्षमता आहे, त्याने अनेक वेळा या मैदानावरती दाखवलंय आणि आता पुन्हा एकदा ती दाखवण्याची वेळ आली आहे. चेतन कदमच्या अगेन्स्ट
दुसरा चेंडू पुन्हा एकदा, परंतु यावेळेला चेंडू अडवला परेश दहीबावकर. परेश दहीबावकरने चेंडूला अडवलं. हा चेंडू सुद्धा सीमारेखा पार जाता जाता थांबला. ओ व्हॉट अ स्टॉप, ग्रेट फिल्डिंग. 4 चेंडू आणि आता 8 धावांची गरज. 4 मध्ये 8 पडलीये गाठ कोणासाठी. अक्षय सांगलेने चौकार मारला तर स्वप्नील बोने यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. मॅच जितकी ऑन आहे तितकाच या मॅचचं व्होल्टेज सुद्धा वाढलंय. सिंगल साठी हा चेंडू खेळलाय आणि एका धावाने स्ट्राईक रोटेट केली. आता 3 मध्ये 7 धावांची गरज. 3 मध्ये 7. आता या मॅचला म्हणजे म्हणतात ना, हा विजय कोणाच्या साथ असणार आहे, कोणाच्या बाजूने असणार आहे, किसके साथ जाएगी ये विन. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. फिल्डिंग फिल्डिंग आणि इथे कोण बाद. अक्षय की राहुल, राहुल की अक्षय. अक्षयला मैदान सोडावं लागतंय. अक्षय बाद होतील आणि आता 2 मध्ये 7. अनेकांनी जर का कोणीतरी येऊन प्रश्न विचारला की काय या 2-7 धावा होऊ शकतात का, मुखातून एक शब्द येतो, हा जी हो सकता है. काल वैभव पाटीलने लगातार 3 चौकार मारण्याचा कारनामा या मैदानावरती केलाय आणि राहुल पाटील मध्ये लगातार 2 चौकार मारण्याची क्षमता आहे. चेतन कदम ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. आता सगळ्या काही अपेक्षांवरती विरजन आलंय आणि इथे 1-7 ही इक्वेशन येऊन थांबली आहे. आता गोलंदाज काही केल्यानंतर नाही, कोणतीही धाव नाही. अशा प्रकारे ही मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला JKCC अर्नाळा या संघानं आणि पराभवाच्या छायेमध्ये जातोय तो JCC B चा संघ. हार्ड लक टीम.